दिल्लीतील उत्तमनगर परिसरात घडलेली ही घटना केवळ एका तरुणाच्या हत्येपुरती मर्यादित नाही, तर समाजातील वाढत्या तणावाचे आणि असहिष्णुतेचीही गंभीर चित्र समोर आणते. होळीच्या दिवशी पाण्याच्या फुग्यामुळे सुरू झालेला किरकोळ वाद एवढ्या टोकाला जाऊ शकतो, यावरून समाजात किती पटकन राग, संशय आणि आक्रमकता वाढू शकते याचा विचार करण्याची खरी गरज आहे. सण हे आनंद, एकोप्याचे आणि परस्पर मैत्रीचे प्रतीक असतात. मात्र अशा घटनांमुळे सणांच्या काळातही भीती आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसते. सदर घटनेनंतर पोलिसांनी आतापर्यंत एकूण 8 जणांना अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलाला सुद्धा ताब्यात घेतल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात सांप्रदायिक तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. हिंदुत्ववादी संघटना सुद्धा आक्रमक झाल्याचं या ठिकाणी दिसतंय. एकूण प्रकरणावरून असा प्रश्न उद्भवतोय की हा केवळ अचानक घडलेला वाद होता की यामागे काही षडयंत्र दडले. जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहे जयेश पाटील. तरुण बटोलिया असे 26 वर्षीय पीडित व्यक्तीचं नाव असून त्याच्या कुटुंबातील 11 वर्षांची मुलगी छतावर होळी खेळत होती. त्याच वेळी तिने खाली उभ्या असलेल्या आपल्या वडिलांच्या दिशेने पाण्याने भरलेला फुगा फेकला. मात्र तो फुगा रस्त्यावर पडला आणि त्यातील पाणी शेजारी उभ्या असलेल्या एका महिलेवर उडाले. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार ती महिला गैरहिंदू होती. सदर महिलेची माफी मागितली असतानाही तिने कुटुंबियांचे म्हणणे ऐकून घेतलं नाही. उलट आणखी काही जणांना बोलवून घेतलं, ज्यामुळे पुढे वाद आणखीनच वाढला. जमावाने तरुणाच्या घरात घुसून कुटुंबियांवर हल्ला केला, त्यांना कोंडूनही ठेवल्याची माहिती आहे. तासाभरानंतर तरुण दुचाकीवरून घरी परतला. कॉलनीत काय घडलं होतं हे त्याला ठाऊक सुद्धा नव्हतं. तो घरी परतत असतानाच 15 ते 20 जणांनी त्याला रस्त्यात अडवलं. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार उपस्थित जमावाने लोखंडी रॉड, विटा, दगड, बॅट, हातात येईल त्या वस्तूंनी तरुणवर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला होता. या सर्व परिस्थितीत तरुणचे काका गंभीर जखमी झाले, तर कुटुंबियातील इतर सदस्यही जखमी झाल्याची माहिती आहे. शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला आणि पोलीस संरक्षणात तरुणवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या फरार असलेल्या आरोपी व त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचा तपास पोलीस करत आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी आणि स्थानिक रहिवाशांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केल्याचं दिसून आलंय. आंदोलनकर्त्यांनी रस्ते जाम करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी आरोपींच्या घराबाहेर असलेल्या एका 4 चाकी व एका दुचाकीला आग लावण्यात आल्याचं दिसतंय. परिस्थिती बिघडून लागल्याने पोलिसांनी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात केलंय. अनेक तास चाललेल्या आंदोलनानंतरही परिसरात तणाव कायम असून पोलीस परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. तरुण बटोलियाचा मृत्यू हा केवळ एका कुटुंबासाठी दुःखद प्रसंग नाही, तर समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. एका पाण्याच्या फुग्यापासून सुरू झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर येऊन थांबला. अशा घटनांमागे खरोखरच पूर्वनियोजित कट होता का, की ती केवळ अचानक घडलेली घटना होती, याचा सखोल तपास करणे ही तितकंच महत्वाचं आहे. हा प्रश्न फक्त दिल्लीपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण समाजासमोर उभा आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारामागे कोणतीही संघटित मानसिकता किंवा कट्टर विचारसरणी कार्यरत असेल, तर त्यावर कठोर कारवाई होणं समाजाच्या सुरक्षिततेसाठी गरजेचं ठरते. काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.